अगं आजी 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 काय झालंय तुला? अगं तू काय एवढी अस्वस्थ होतीयस? असं काय करतेस? आता बघायला पाहुणे येणार आहेत ना. हो मला बघायला येणार आहेत ना, तुला नाही. गधडे थट्टा करतेस होय का आजीची? तू काय एवढी nervous होतीयस? आणि हे 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 हाच ऐक इथे बस, मला समजवायचंय तुला. बरं. हा ना, हा असा चाबरेपणा त्या मुलाच्या देखत करायचा नाही. हा नाही हा, गं. नीट वागायचं मुलासमोर. हो. हा, आणि आपण मुलगी असं वागायचं, चालायचं, आजी. बोलायचं. हा. नाहीतर त्यांना वाटेल की बापरे मुलगीच्या ऐवजी मुलगा बघायला आलो की काय. आजी हा, इथे बस. थांब. हे काय त्या साडी नेसलीस ना, जीन्स घातलीस का? नाही. मग असं कशाला करते करकोच्या सारखं? मला कडकोचा म्हणाली. वेगळंच किट आहे ना आता. पटकन लक्ष. हास्य जत्रेतली इसापणी ती आजी 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 ते सगळं जाऊ दे. मी कशी दिसते? गोड दिसत ग लेकर, गोड दिसत ग माझं पिल्लू. कालपर्यंत दुडू दुडू धावायचीस, कालपर्यंत म्हटलं ना मी. कालपर्यंत म्हटलं की नाही, आता कशाला? आता बोहल्यावर चढायचं की नाही आपल्याला? हा बाई चेतू, एवढीशी होतीस ग, आई बाबा गेले, नंतर आजी आजोबा आम्ही तुला सांभाळलं, कौतुक केलं, लाडानं वाढवलं, तळहाताच्या फोडासारखं जपलं तुला. यांचं खूप स्वप्न होतं बरं का, नातीच्या लग्नात दोघांनी मिळून डान्स करायचा एकत्र. पण नाही, तिथेही माझ्या आधी आऊट झाले. तिथेही म्हणजे? म्हणजे माझ्या आधी तेव्हा घरी गेले ग. असं आता कसं, तू होतीस माझ्या बरोबर सोबतीला, आता तुझं लग्न झालं की मी एकटी पडणार. कोण आहे मला? आजी एकटीच पडणार ग बाई. आजी रडू नको ना गं. नाही ग रडत. अगं माझं लग्न अजून व्हायचंय. मोडता घालू नको. हा मुलगा चांगला असेल तर सरळ हो म्हणून टाक. मी माझी जगेन. काही अगं हो हो थांब, आत्ताशी तो बघायला येतोय. तू कुठे पोहोचतेस आजी? चल चल आवर, कुठल्याही क्षणी पाहुणे येतील. आता हे वाक्य कशाला म्हणायला पाहिजे? कुठल्याही क्षणी येतील ना, ते त्यांचे क्यू कशाला द्यायचा? अगं ली मुखाच आपलं येतील. बरं, तो कुठल्याही क्षणी येणारा जो पाहुणा आहे त्याच्याबरोबर कोण येणार आहे बघायला? मुलाबरोबर त्याचे आजोबा येणार आहेत. झालं, कॅरेक्टर एस्टॅब्लिश झालं. अगं आजी तसं नाही ग, मुलाला ना आई नाहीये आणि त्याचे बाबा परदेशात असतात, म्हणून तो आजोबांना घेऊन येतोय. झालं. म्हणजे इकडे तुझी आजी आणि तिकडे त्याचा आजा, दोन म्हातारी माणसं. झालं काय नशीब. अगं थांब ना आजी. तरुणपणात आपलं म्हातारपण सांभाळलं जाणार. कोणी आहे का घरात? या ना या. मुलगी कशाला सारखा कुठला तरी प्राणी पक्षी डोकावलाच पाहिजे? जा ना आपली मुलीसारखी. जा जा. काय? या ना या आत या. नमस्कार, मी चेतना. मी चेतलो. मी निमिष. हे माझे आजोबा पृथ्वी प्रताप. अगं बाई, नमस्कार नमस्कार. आजी अगं काय आय एम व्हेरी सॉरी. थोडी सवय आहे माझ्या नाही आजोबांना. काय झालं, आमच्या यांना पण ही सवय होती ना. अच्छा. ते फ्लँकीज द्यायचे, मी झेलायची, मग मी फ्लँकीज ते झेलायचे. नाही आजी, ही फ्लाइंग किस नव्हती. त्यांना थोडी लाळ येते ना, तर ती पुसतात. एवढेच आहे. अच्छा. हा एवढंच आहे. असू द्या. आजी या ना या 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 बस. चल या तुम्ही या. बसा. पाणी दे. पाणी पाणी घे रे. पाणी घे. हो ओके. यायला त्रास नाही झाला? नाही, लगेच सापडलं घर. वा. घर छान आहे. हो. हा म्हणजे हा भिंतींचा आणि पडद्यांचा रंग मॅच होतोय नाही. अगं बाई, आवडला तुम्हाला? म्हणजे बघ, याला म्हणतात चॉईस. नाही तर आमचे हे जन्मभर मिली नावं ठेवली. त्यांना नाही आवडला. कुठे आहेत ते? बोलवा त्यांना. कुठे आहेत? वर झोपलेत. खाली या. नाही, अहो काय आमचे झोपले गेले, आता नाही आजी यायचे. कसं बोलशील? अगं नाही आता यायचे. माझे आजोबा 3 वर्षापूर्वी गेले. अरे वा. माझी ही
3 वर्षांपूर्वीच गेली. सेम पिंच. आजी उईमा करशील. अगं ते खूप वर्षांनी स्पर्श झाला ना गं कातड्याला. आजोबा असं डायरेक्ट अनोळखी लोकांना कुठे सेम पिंच वगैरे करून चिमटा काढते नको. आणि आजी गेली आपली, दुःख आहे खरं तर. दुःखाचं मला काय सांगतोस? दुःखाचं काय? दुःख दुःख असतं. अरे. म्हणूनच दुःख दुःख असतं की नाही. शेवटी काय दुःख दुःख असतं. वाटेल ते बडबडताय ना ऐका. हो, चालेल. बरं का केळकर आहे तो, केळकर आहे हो हो स्वभावामध्ये. आहे. तरुणपणी जास्त होतो. आता काय गात्र परवानगी देत नाही. पण मानसिक पातळीवर अजूनही खूप खेळतो. आजोबा नका. आजी कशा लाळ ना, लाळ फेकू नका. इथे एवढीच ठेवा. नाही, मी एवढी. आपलं तिला सांगितलं. नाही असू दे थोडं सॉरी. नाही, असू दे. गमतीशीर स्वभाव. नाही इट्स ओके. याला बघायला आलोय मुलगी आणि बांधत. माझी. माझा नातू निमिष नमस्कार. दिसायला देखणा आहे. मुली पटत नाहीत. अरे देवा. कशा पटतील? जी मुलगी येईल तिला गाल घासतो गाल घाशा. काय सांगता? यांना सांगायची काय गरज आहे? हे काय प्रकरण आहे गाल काय घासायचं? काय काय झालं तुम्हाला सांगतो. काही नको, मी सांगतो नाही, काय एक आहे. मुलगी आली होती. नव्हती आली. काही मुली मला भेटलीच नाही कुठली मुलगी. बरं. मी म्हंटल ना स्वभाव गमतीशीर आहे, वाटेल ते सांगतात. असू नका. नाही नाही ठीक आहे इट्स ओके. तुम्ही हे अंधेरीला जाता ना जॉबला? हो चकालाला. मी माहीमला. अरे वा. मी तेवढाच संध्याकाळी 6 वाजता चालायला. चालायला हो, जाता. हो. मी पण जातो चालायला. काय सांगता? हो. कुठला पट्टा कुठला? आपलं ते जैन मध्ये नंबर द्या तुमचा. नंबर ना. तुमचा अगं बाई, नंबर द्या. आजी, हे घ्या. हा, हे आजोबा, बघा नाही. 77 करा. 77. मग 98 करा. आणि बाई 12च्या 2 जोड्या. 12 12 12 12. 12 12. अरे बापरे. कट नको करू रे. 12 12. योगा योगा आहे. माझा नंबर सुद्धा 77 ने सुरू होतोय बघा. उई. काय की नाही सेम पिंच. उई, बाई. अहो तुम्ही नका ना आजोबा सतत सेम पिंच करू, चिमटे काढू. अरे नंबर आमचा सेम आहे म्हणून मी सेम पिंच केला. अहो, जगात लाखो लोकांचे नंबर 77 ने सुरू होतात. सगळ्यांना चिमटे काढत बसणार आहात तुम्ही. काय बोलताय आजोबा? हा माझ्या बघण्याचा कार्यक्रम आहे ना. आहे. चहा दे ग. चहा दे. चहा. आले. चहा घ्या ना. नको मला चहा नको राहू दे. अहो, घ्या ना. मला नको राहू असं दे. कसं घ्या ना चहा हा, घ्या. द्या, मी द्या, देते. द्या. घ्या. वा. चहा छान झालाय हा. बाकी काय म्हणा. तुम्ही केलाय? हो. चव आहे तुमच्या हाताला. ईश्वर काहीतरीच तुमचं जाते की नाही? नाही मी आजी ते मला म्हणतात तू कशाला लाजतीयस? नाही नाही मी यांना नाही म्हटलं. मग हे लवपाट काय झालं? मेसेज केलाय बघ ना. शेर पाठवलं. शेर पाठवला, शेर. अहो आजोबा. काय म्हणाले? तुम्हारे हुस्न की क्या तारीफ करूं, तू जो पिलाए तो जाम क्या जिंजर भी पी लूं. जहर जहर ते टायपिंग झालंय. थांबा मी बदाम पाठवते. पाठवा पाठवा. मी तुम्हाला एक शेर पाठवले. थांबा मला बदाम पाठवू दे आधी. अहो वाचा तर आधी. बाईचा मेसेज आला की आधी बदाम पाठवायचा. मेसेज वाचायचा नंतर. वाचा वाचा. थांब. आलाय शेर आलाय बरं का. काय आहे? तेरे नजरों ने दिल में हलचल मचा दी, बड़ी बरसात में आग लगा दी, आग लगा दी, आग लगा दी. वाह वाह छान छान छान. वाह हे कसले शेर पाठवतेस गा आजी या वयात? मग काय झालं? मला आवड आहे शेरो शायरीची. मलाही आहे काय सांगता? शेरोशायरीची आवड खूप. सेम पिंच. नका ना तुम्ही सतत चिमटे काढू त्यांना. ओळख आहे का आपली? अरे आवडी निवडी आमच्या जुळल्यात ना रे. हो. आता काय हळूहळू गुण जुळले की झालं. तुमचे कशाला गुण जुळायला पाहिजेत? माझ्यासाठी मुलगी बघायला आलोय आपण. विसरू नका. ही बघा माझ्यासाठी बघायचे ना. तुझ्यासाठी आलोय बघायला तर बघ. मी काय तुझ्या डोळ्यावर हात ठेवला? बरोबर. बघण्याचा कार्यक्रम आहे. बघण्याच्या कार्यक्रमातले प्रश्न विचार. मी बोलतो. हा, चला चालून दाखव. बरं हे घ्या. आजी इथे बस. वा 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 वा. तू कशाला चालतीयस? ते म्हणते ना. बस तू ते कशाला म्हणाले चालू दे.
चांगल्या चालीची आहे. अहो, तुम्हाला काय करायचंय चांगल्या चालीची माझ्यासाठी मुलगी बघा. आजी तुम्ही प्लीज बरं. प्लीज चालू नका बरं. तुम्ही. हा मी बोलतो आता आणि मीच बोलणार, तुम्ही बोलू नका. पण बाई कशाला बोलतोय हा. मारायला? माझं आपलं चाललंय. बोलताच आहात तुम्ही, थांब. बरं. सॉरी थोडेसे ते मोकळ्या स्वभावाचे आहेत ना. Sorry. नाही माझी आजी पण काही कमी नाहीये, मिश्किल आहे. हो का, असू द्या. प्रसाद आणि मी एकाच तराजू. टाळ्या देऊ नका. विनोद असू वा, वा, वा. दे. काय म्हणजे तुम्हाला थोडं विचारतो, हॉबी वगैरे काय? एक सांगितलं ना, एक हॉबी होता तेव्हा घरी गेला. 3 वर्ष झाली हो. हॉबी विचारतायत ना ते मला. हॉबी काय सांगतेस? हॉबी म्हणजे छंद. हा. मला विचारतायत आणि ते तू का बोलतेस? हिला कसले आले छंद? मोबाईल घ्यायचा, दिवसभर आपल्या लोळत पडायचा, हा हिचा छंद. फिरण्याची आवड नाही, खाण्यापिण्याची आवड नाही, स्वयंपाकाची आवड नाही. छंद मी जोपासले, हो, हो. मला सांगते. वा, वा. हो, मला सांगते, स्वयंपाकाची आवड खूप, फिरण्याची आवड खूप, वा. गाण्याची आवड तर बापरे भरतात लोक. एक मिनिट, तुम्ही गाता? आयुष्य म्हणजे काय? मग मला गाऊन दाखवा. आवा, कशाला? नाही आता कोणी मला थांबवू नका. हो, मला हो, गाऊन दाखवा. आपण कशाला? दुसऱ्यांच्या घरी आलो. नाही मैफिल झाली पाहिजे. हो, बरं आता मग दुसऱ्यांच्या घरी मैफिली नाही होत. हा, गा. बरं आता एवढा आग्रह करतात तर गाते. हो. गा. ऐका. जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का? जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का? माझ्या मनीची ही व्यथा वा, वा. कोणी सांगेल का? चांगलं झालं. जे वेड मजला लागले. वा, 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 लागले की नाही? वा, वा, वा. लागले की नाही? लागलं हो. म्हणजे लागलंच. गळ्यात सरस्वती आहे तुझ्या, बाहेर काढ तिला. आहो. मला काय आहो? मला सरस्वतीच्या पाया पडायचं. अहो, मग इथून असं पडा, नाही, नाही. इथून पडा, इथूनच पडा. विशू सुशू नाही विशू. अहो आहो जाहो करत होतात, विशू काय डायरेक्ट? झाली आता आमची फ्रेंडशिप. काय? बघ हे बघ, मेसेजवर तिने मला पाठवलं, याच्या पुढे आहो जावो करायचं नाही, विशू म्हणायचं. बघ त्याच्यावर मी तिला म्हटलं ओके, आणि असं चेहऱ्यावर हात ठेवून असा बदाम पाठवलाय. बघ आजोबा तिचा रिप्लाय बघ काय म्हणते, लव्ह यू, आणि असा डोळा बंद करून असं पाठवलंय. बघ आहे की नाही? हे मगाचपासून तुम्ही एवढं चॅट केलं? हे बघ. अरे बोलतायत की चॅट? कुठला स्पीड आहे बोटांना? ठेव, ठेव, लय ठेव. मोबाईल बाजूला ठेवा. आमचा जुळवायचा कार्यक्रम आहे, तुमचं चाललंय सगळं. अरे नाही बर तुला त्रास होतोय का? हो बर विशू, आपण आतल्या खोलीत जाऊन एकांतात गप्पा मारूया. चला. गॉजी काय चाललंय तुझं? ते आमचं लग्न जुळवायचंय, तू काय गप्पा चॅटिंग करतेस ग? शी बाबा, ह्यांना ना हे पटतच नाही आपलं. एक काम करू विशू, हो. जाऊ दे लग्नानंतर आहे ना आपण वेगळं राहू. मनातलं बोल. एक मिनिट, आमचं लग्न झाल्यावर तुम्ही का वेगळे राहणार आहात? हा, तुमच्या लग्नाचं कोण बोलतंय? आमच्या लग्नानंतर आम्ही वेगळे राहू. तुमचं लग्न म्हणजे तुमचं कुठलं लग्न? माझं जुळवायला आलो आपण इथे. ऐकवा. अरे आमचं जुळलं हे काय? हे बघ मी तिला मेसेज केला होता, विल यू मॅरी मी, आणि असा डोळा मारण्याचा चेहरा. हे बघ त्याच्यावरती काय म्हणाली, लाजणारा चेहरा आणि हो बघ आहे की नाही? मोबाईल बाजूला ठेवा. अरे हे मेसेज करायला आलोय का आपण इथे? हो म्हणाली आहे. अहो काय हो म्हणाले? माझं जुळवा ना तुम्ही, तुमचं काय जुळवताय? बरं बरं. ठीक आहे, तुझं लग्न आहे, तुझ्या मुलगी बघायची आहे? बघ बघा. हा, मुलगी कुठे आहे तुमची? ठीक आहे ही मुलगी. शी, मला नाही पसंत, घरंदाज नाही वाटत. अहो मी मला खरं सांगू का, मला हा मुलगा आवडलेला नाहीये. कसं दिसते हे फ्रीज मध्ये गोठवलेला नसरुद्दीन शाह आहे हा. विशू कसं दिसतंय? हे तर काहीच नाही. जरा जवळून बघ. हे बघ तरुणपणातला हेमू अधिकारी पण वाटतो. अरे टाळे टाळ्या नाही देणार तर काय कवळ्या देऊ या वयात? अगं बाई, हो कवळी? हो. मी पण कवळी. तू कुठली कवळी? तू म्हातारी. तू तुझ्या विनोदावर. कवळी कवळी कवळी. एकदा तरी चिमटा काढला. हे काढू बरं- चिमटे. हे बरं झालं. म्हणजे कसं आता एकमेकांच्या कवळ्या घसत आयुष्य काढू. हो, हो, चालेल. मला तर बाई चिंताच पडली होती, तुम्हाला सांगते. या पोरीचं लग्न झालं की मी एकटी पडले. विशू आता तू एकटी नाही आहेस. हा मी आलोय की नाही? चल चल, आपल्या या अव्यक्त प्रेमाला आपण लग्नाचं कोंदण देऊ. चल.
आत्ताच्या आत्ता जाऊन अरेंज मॅरेज करू चल. चालेल तू म्हणशील अगं बाई तू म्हटलेलं चालेल ना धावेल धावेल. तू म्हणशील तसं अरे ते हे लागेल ना वयाचा दाखला लागेल ना आता 18चं 21 झालंय नाही रे 21 झालं. अगं तुला कशाला हवाय वयाचा दाखला? हे पांढरे केस आहेत ना बोंबलून बोंबलून सांगतात तुझं वय. असू दे तरी कागद नको महत्वाचं ना. त्या आतमध्ये कपाटात कागद आहे बघ माझं ना कॉलेजचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावर वरती लिहिले जन्मतारीख म्हणजे ते होईल आणि लिहिले ते MT काटरे महाविद्यालय अगं, चपळ कागद आहे. एक मिनिट कागद आहे एक ना मिनिट ते. थांबा. एक मिनिट काय काय कॉलेजचं नाव काय म्हणा? MT काटरे महाविद्यालय तुमच्या कॉलेजचं नाव काय? एमटी काट्रे. तुम्ही खूप किस्से सांगितलेत मला आजोबा तुमच्या कॉलेजचे. विशू तुम्ही ओळखता एकमेकांना? आजी अरे ओळखतो मी हिला. माझी वर्ग मैत्रीण आहे कॉलेज मधली विशू. उगाच काही चिमटे काढतात आणि मी उईमा म्हणते मी काय एवढा बावळट नाही. मुलगी बघायला गेलो आणि तिच्या आजीला चिमटे काढीन वेळा. आहे तसाच आहे पृथ्वी अगदी बदललेला नाहीयेस तू विशू तू पण अजूनही तसंच गातेस फालतू. असं बोलते मारू नको, असं बोलते हात लागतो ग तुझा अजूनही मारू नको. बरं चल या पोरांना बोलू दे त्यांचं आपण फिरायला जाऊ खाली चल एक उतरूया. मिनिट तुम्ही तुम्ही खरंच लग्न करणार नाही ए, वेडायस का कुठलं आलंय लग्न या वयात लग्न करून काय उपयोग आहे का लग्न नाही रे बाबा फक्त एकमेकांचे श्वास चालू आहेत की नाही हे मोजायला सोबती हवाय हो मिळाला वा दुसरं काय आहे हे तुम्ही बोला हा, बोला. हा, चल, चला, आपण चला. बागेत जाऊ जुन्या आठवणीचे हो, हो, किस्से काढू आणि ऐकू आमच्या इकडे ना ते एकमेकांना. गुलमोहराचं झाड आहे ते तुला दाखवते चल ए कळवा रे आम्हाला बघून. हा, तुमचं चालू दे. हा. हो. चल ये विशू ये. आय होप मगाशी तुमच्या आजी म्हणाला तसा मी गोठवलेला नसिरुद्दीन शाह वगैरे दिसत नाही. नाही नाही ऍक्च्युली गोठवलेले नसरुद्दीन शाह तुमच्यापेक्षा बरे दिसतात. ए, मोडलं रे मोडलं आता नाही, आम्ही आमचं उरकून देतो. नाही, नाही, मग